नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, जर आपल्याला अदर राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे, त्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार। मग ते ऍडमिशन आपलं MBBS चं असेल, BDS असेल, BMS असेल किंवा BHMS असेल, यापैकी कुठलंही ऍडमिशन जर आपण अदर राज्यासाठी या ठिकाणी घेत असेल तर आपल्याला प्रामुख्याने ज्या गोष्टी पाहावायच्या आहेत या सर्व गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार। तर सर्वप्रथम आहे की आपल्याला ज्या राज्यात ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्या राज्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या राज्याची आपल्याला वेबसाईट क्लिअर माहिती असणं गरजेचं आहे। कारण आपण महाराष्ट्रात ऍडमिशन घेत असतो तर आपल्याला क्लिअरली माहित आहे आपली वेबसाईट mahacetcell.org.in हे वेबसाईट आहे। पण जेव्हा आपण अदर राज्याची प्रवेश प्रक्रियेचा आपण या ठिकाणी विचार करतो त्यावेळी आपल्याला जेही त्या राज्याची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटची माहिती असणं खूप जास्त आवश्यक असणार आहे। त्यासोबतच आपल्याला ज्याही राज्यामध्ये आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतो तर त्या प्रवेश प्रक्रियेचे जे काही प्रवेश प्रक्रिया म्हणा अथवा काउन्सिलिंग म्हणा, त्या प्रवेश प्रक्रियेचे आपल्याला जेही महत्त्वाचे रूल्स आहेत ते रूल्स अँड रेग्युलेशन्स माहित असणं गरजेचं आहे। आता हा पॉइंट का महत्त्वाचा आहे, कारण जसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नीट एक्झामिनेशन नंतर आपली रजिस्ट्रेशनची प्रवेश प्रक्रिया चालू होती, पण असे बरेच काही राज्य आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक असेल, केरळ असेल, याच्या रजिस्ट्रेशन किंवा याची काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया ही नीट एक्झामच्या अगोदरच या ठिकाणी करून घेतली जात असते। आणि ज्यावेळेस नीटचा रिझल्ट लागतो त्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्टली कॅप राऊंड प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी सुरुवात केली जाते, किंवा जेही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल, फायनल मेरिट लिस्ट असेल, या याद्या आपल्या लागत असतात। तर त्यामुळं प्रत्येक या ठिकाणी स्टेटची जशी वेबसाईट वेगवेगळी असते तसं काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया सुद्धा वेगळी असते। समजा महाराष्ट्र असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, याच्या जशा वेबसाईट वेगवेगळ्या असतात तसंच त्यांच्या रूल्स रेग्युलेशन सुद्धा वेगवेगळे असतातच। त्या रूल्स रेग्युलेशन मध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेसचे रूल्स रेग्युलेशन बद्दल जर विचार करायचा असेल तर बऱ्यापैकी काही स्टेटमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी जवळपास या ठिकाणी 1 लाख 2 लाख अशी अमाऊंट सुद्धा या ठिकाणी घेतली जाते। हे अमाऊंट तुमची असते सिक्युरिटी डिपॉझिट। यामध्ये जर तुमचं ऍडमिशन त्या कॉलेजेस किंवा त्या स्टेटमध्ये झालं तर ते अमाऊंट तुमची कन्सिडर होते, कॉलेजमध्ये नसेल तर तुम्हाला काहीच मिळालं नाही तर हे अमाऊंट नॉट म्हणजे रिफंडेबल सुद्धा असते। त्यामध्ये जर तुम्हाला कॉलेजचं ऍडमिशन मिळालं आणि तुम्ही जर घेतलं नाही तर त्यामध्ये जे काही रूल्स आहेत, समजा पहिल्या राऊंडचा रूल्स असेल किंवा दुसऱ्या राऊंडचा रूल असेल, त्यामध्ये ते अमाऊंट नॉट रिफंडेबल सुद्धा राहू शकते। बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या राज्याच्या या ठिकाणी कंडक्ट करत असतो त्यामध्ये बरेच विद्यार्थी या गोष्टीमध्ये थोडंसं अडचणीत आलेले दिसून येतात, कारण प्रत्येक राज्याचे हे पेमेंट रिफंडचे ते काही रूल जे असतात हे वेगळे असतात। त्यामुळे बऱ्याच वेळेस मुलांच्या या ठिकाणी ऍडमिशन न घेता सुद्धा बरीच अमाऊंट या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे अडकून राहते। त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा खूप जास्त अभ्यास असणं महत्वाचं असणार आहे। त्यानंतर कॅप राऊंड हा एक इतका महत्वाचा पार्ट आहे, कारण कॅप राऊंड काही स्टेटमध्ये जर पाहिला असता, महाराष्ट्र राज्य किंवा कर्नाटक किंवा केरळ या राज्याचा आपण रजिस्ट्रेशनचा विचार केला असता, या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी पहिल्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन मध्ये आहेत त्याच विद्यार्थ्याचा ऍडमिशनचा विचार केला जातो शेवटच्या राऊंड पर्यंत। आणि त्या सर्व म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच राज्यामध्ये आपल्याला जर 2 राज्य जर सोडले तर बऱ्याच राज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रिया ही अगोदरच कॅप राऊंड 1च्या अगोदरच केली जात असते। पण याच्यात आपल्याला राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल, या 2 राज्यामध्ये आपल्याला राऊंड 2 नंतर जे आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत किंवा आपल्याला महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटला जर त्या राज्यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी कॅप राऊंड 2च्या नंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं। कॅप राऊंड 2च्या नंतर कुठले राज्य आहे, त्यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये आणि आपल्याला मध्य प्रदेशमध्ये, या 2 राज्यामध्ये आपल्याला कॅप राऊंड 2च्या नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्यानंतर आपल्याला नीट मार्क्स, आता नीट मध्ये जे काही आपले मार्क्स येणार आहेत या मार्क्सचा सुद्धा आपला विचार करणं गरजेचं आहे। आपले मार्क्स का विचार करणं गरजेचं आहे, कारण लास्ट इयरला नीटच्या किती मार्क्सला ते कॉलेज मिळालं होतं आणि यावर्षी त्याचा रँक किंवा ते मार्क्स किती असू शकतात याबद्दल थोडक्यात अभ्यास असणं सुद्धा आपल्याला
फायदेशीर राहू शकतो. कारण बऱ्याच वेळेस मुलांना बाहेर राज्यात जायचं असतं, त्यावेळेस काय विचार करतात की मला किती जरी कमी मार्क्स असतील तर ऍडमिशन या ठिकाणी मिळून जातं. पण वास्तविक पाहता या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती उलट झाली आहे. तर प्रत्येकाला प्रत्येक राज्याच्या काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल माहिती मिळत असल्यामुळं त्यामुळे ह्या प्रोसेस खूप सोप्या होऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे नीट मार्क्सानुसार सुद्धा तुम्हाला कुठल्या राज्यात ऍडमिशन घ्यायचं आहे याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी केरळ राज्याचा फॉर्म भरतात, काही विद्यार्थी कर्नाटकचा फॉर्म भरतात आणि बरेच असे विद्यार्थी येतात की प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचा विचार करतात. त्यांनी विचार करावा पण कुठल्या केसमध्ये जर आपले मार्क खूपच कट्टाकट्टी आहेत, जर आपल्याला केरळ या राज्यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम आपल्याला 530 मार्काच्या पुढे मार्क्स असतील तर आपल्याला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तसंच कर्नाटकमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम या ठिकाणी 517 मार्काच्या पुढे मार्क्स असतील तर आपल्याला या काउन्सिलिंगचा फायदा होऊ शकतो. हे मार्क्स MBBS चे आहेत, BDS BMS चे याच्यामध्ये कमी मार्क्सला पण या ठिकाणी होऊ शकतं. किंवा जर आपल्याला कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, वेस्ट बेंगॉल असेल या राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि आपले मार्क्स जवळपास 310 320 या रेंजमध्ये असतील तर आपल्याकडं आपलं बजेट जास्त असेल तर आपण या राज्यातील सेमी गव्हर्नमेंट ऍज वेल ऍज डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार करू शकतात. स्पेसिफिकली हे कंडिशन फॉलो होती कर्नाटकासाठी आणि तेलंगणासाठी. तेलंगणामध्ये पण सुद्धा आपल्याला जर आपल्याकडे बजेट जास्त असेल तर त्या ठिकाणी शेवटला ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या आपलं बजेट निगोशिएशन करून आपण या ठिकाणी ऍडमिशन मिळवू शकतो. कर्नाटक झालं त्या प्रकारे तेलंगणा झाल्या, 2 राज्यामध्ये या गोष्टी शेवटला दरवर्षी आम्ही पाहिल्याच आहेत त्यामध्ये. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी जर कमी मार्क्स असतील, आपल्याला बजेट पण जास्त घालायचं नसेल तर शेवटपर्यंत थांबायची तयारी असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी पालकांना सध्या कॉलिंग चालू आहेत, मेसेजिंग चालू आहेत की तुम्हाला लो बजेटमध्ये MBBS सीट मिळून देऊ. याची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्हाला कुठल्या मार्क्सला कुठं आणि किती अमाऊंटला कॉलेज मिळेल इन डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही आपल्याला प्रोव्हाइड करत आहोत. आणि हे इन्फॉर्मेशन तुम्ही क्रॉस चेक जरी केलं कॉलेज वेबसाईट वरती तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला जेही प्रोसेस असणार आहे टोटली ट्रान्सपरंट प्रोसेस असणार आहे. ते मॅनेजमेंट ऍडमिशन असू द्या या तुमचं मेरिट मधून ऍडमिशन असू द्या, या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन देऊनच तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेस आपण या ठिकाणी करत असतो. नेक्स्ट पार्ट आहे स्टेट लिस्ट. आता सर्वात महत्वाचं, जसं मी तुम्हाला मार्क्स अनुसार सांगितलं तसं विद्यार्थ्याच्या काही प्रायोरिटी असायला पाहिजे की मला कुठल्या स्टेटमध्ये ऍडमिशनसाठी पार्टिसिपेट करायचं आहे. कारण विद्यार्थी आपले मार्क्स लो असल्यामुळे थोडासा या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये असतो किंवा घाबरलेल्या परिस्थितीत असतो. तर त्याचाच फायदा बरेच लोक या ठिकाणी घेत असतात. पण आपण असं होता कामा नये. आपल्या मार्क्स अनुसार आपणास जवळपास 19 स्टेटमध्ये आपल्याला ओपन स्टेट मधून आपल्याला जाता येतं. त्या 19 स्टेट पैकी कुठल्या प्रायोरिटी म्हणजे कुठल्या स्टेटला जास्त प्रायोरिटी द्यायची हे स्टेट लिस्ट बनवणं आवश्यक आहे. त्याच लिस्टमध्ये आपल्याला कॉलेज लिस्ट बनवत असताना आपण समजा स्टेट लिस्ट त्या कॉलेजची आपण स्टेटची काढून टाकली, त्या स्टेटमध्ये आपल्याला कुठले कॉलेजेस घ्यायचे आणि कॉलेजेस घेत असताना लक्षात घ्या आपण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात असतो त्यावेळेस आपल्याला जे कॅटेगरी बेनिफिट मिळणार आहे हे कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी ऑलमोस्ट मिळणार नाहीये. मग तो विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या त्या विद्यार्थ्याला कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतं. तो सर्व विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधनच जात असतात. त्यामुळं आपणास ज्यावेळेस आपण कॉलेज लिस्ट बनवू जवळपास आपली मिनिमम किती जरी झालं, जर केरळ राज्यात घेत असेल तर 6 लाख रुपये जाणार आहेत. पण अदर राज्याचा जर आपण विचार केला तर जवळपास हेच अमाऊंट तुमची 10 लाखापासून ते कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 22 लाखापर्यंत जात असते. जर आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट करत असू तर आपलं एक कर्तव्य पण बनतं की ज्या ठिकाणी आपण ऍडमिशन घेता त्या ठिकाणी हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी असावी, त्या ठिकाणी तुम्हाला पेशंटचं असावे याच्यासाठी, त्यानंतर तुमचं जे हॉस्पिटलचं ऍटमॉस्फिअर आहे, त्यानंतर पेशंटसाठी प्रॅक्टिस आहे किंवा जे काही तुम्हाला मेडिकल दृष्ट्या जे गोष्टीला आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी त्या सर्व सोयी जर त्या ठिकाणी असतील तर आपण हे जे 10 लाख 22 लाख रुपये जेवढे काही गुंतवत आहेत याचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण आपण जर एवढे पैसे घालत असेल तर आपण त्या लेवलचे कॉलेजेस सुद्धा चॉईस करणं खूप जास्त महत्वाचं असतं. विद्यार्थी याच ठिकाणी चुकतात की या ठिकाणी एखादी 5-50 रुपये वाचावं म्हणून एखाद्या चांगल्या दर्जाचं कॉलेज सोडून या ठिकाणी कमी दर्जाच्या कॉलेजला या ठिकाणी ऍडमिशन घेत असतात. याचा तुम्हाला 4 वर्ष ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत असतात
किंवा त्या हॉस्पिटलला पेशंट फ्लो नसेल तर तुम्हाला बऱ्याच अडचणीला फेस करावं लागत असतं. त्यामुळं एवढी अमाऊंट आपली जात आहे तर आपण चांगल्याच कॉलेजची निवड करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉलेज फीस. आता कॉलेज फीसचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस आपण अदर स्टेट ऍडमिशन मध्ये जात असतो तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ज्या वेबसाईटवरती कॉलेजच्या फीस असतात, लक्षात घ्या, वेबसाईटवरच्या फीस पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फक्त कॉलेज फीस आणि आपल्याला ट्युशन फी या दोन फीसच आपल्याला मेन्शन होत असतात त्या ठिकाणी. पण कॉलेजमध्ये काही बँक गॅरंटी पण असते. काही कॉलेजेसमध्ये, काही राज्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाची फीस जी असते ते बँक गॅरंटी म्हणून द्यावं लागतं. काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला रिफंडेबल डिपॉझिट स्वरूपात तुमच्याकडून 3 ते 4 लाख रुपये या ठिकाणी चार्ज केला जातो. काही असे कॉलेजेस असतात की त्या कॉलेजेसमध्ये तुमचं जे फीस आहे या फीसच्या व्यतिरिक्त काही हिडन फीस असतात. त्या जवळपास तुम्हाला मिनिमम 2 लाख आणि मॅक्झिमम 4 लाखाच्या रेंजमध्ये या हिडन फीस आपल्याला दिसून येतात. आणि यातच आपल्याला काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेल कंपल्सरी असते आणि हॉस्टेलची जर एकंदरीत फीसचा विचार केला तर या ठिकाणी 4 ते 5 लाखाच्या रेंजमध्ये सुद्धा आपल्याला हॉस्टेल असतात. त्यामुळं आपल्या ज्यावेळेस ऍडमिशन होतं आणि त्यावेळेस आपल्याला जर काही पर्याय राहत नसेल तर या ठिकाणी आपली पिळवणूक जर करून घ्यायची नसेल तर आपल्याला या सर्व गोष्टीची माहिती असणं सुद्धा खूप जास्त महत्वाची असते. कारण या माहितीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऍडमिशन शेवटच्या मोमेंटला कॅन्सल होतं. कारण अनवॉन्टेड अननेसेसरी 5-6 लाख रुपये वाढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर आपण या ठिकाणी कॉलेजची निवड केली असेल तर त्या कॉलेजच्या सर्व फीस बद्दल माहिती करून घ्या. दुसरी गोष्ट, जर आपल्याला वेबसाईटवर किंवा अदर सोर्सने इन्फॉर्मेशन मिळत नसेल तर त्या ठिकाणी कुठला कॉलेजमध्ये एखादा आपला मित्र निघू शकतो का किंवा एखादा सिनियर आहे का त्याच्याकडून आपल्याला त्या कॉलेजचा एक्झॅक्ट फीडबॅक मिळत असतं. तर त्या अनुषंगाने त्या सुद्धा गोष्टी करणं तुम्हाला खूप जास्त महत्वाचं असणार आहे. कारण ऐन टायमाला या जर आपण अदर स्टेटमध्ये जायच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलं असेल तर बऱ्याच राज्याच्या प्रोसेस ह्या एकत्र चालत असतात. त्यावेळेस आपली गोंधळाची परिस्थिती होण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस आपला नीट रिझल्ट येईल त्याच वेळेस त्या स्टेटमधले जे काही कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर अशी लिस्ट बनवा आणि लिस्ट बनवून त्यावरती काम करायला सुद्धा चालू करा की जेणेकरून तुमचे लो मार्क्स असताना सुद्धा तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्याला आपल्या इकडच्या काउन्सिलिंगवरती आपल्या काउन्सिलिंगवरती फुल ट्रस्ट आहे असे विद्यार्थी या ठिकाणी विदाऊट एनी डोनेशन मध्ये सुद्धा या ठिकाणी स्ट्रे वॅकन्सी मॉपअप राऊंड पर्यंत थांबून चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवून घेतलेले आहेतच. ठीक आहे.